तर रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून फिरावं अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केलेली आहे। रोहिणी खडसेंना कुणी ओळखतंय का हे लक्षात येईल। रुपाली चाकणकरांनी पुन्हा एकदा रोहिणी खडसेंवर हा निशाणा साधलाय। वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना किंमत देत नाही असं देखील रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं होतं। रोहिणी खडसेंच्या वक्तव्यावरती रुपाली चाकणकर यांनी ही टीका केली। वडिलांचा वारसा चालवते आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात हे जे लोक बोलतात ना त्या एकदा कमेंट्स नक्की वाचा। त्या कमेंट्स ज्या येतात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे, आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा करून मी पुढे गेलेली आहे। पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा, ज्या कमेंट्सवरती खाली तुमच्या वक्तव्यावरती त्या येतात ना त्या वाचा, नक्की तुम्हाला कळेल, तुमचं राजकारणातलं अस्तित्व तुम्हाला कळेल। वडिलांच्या नावावर आम्ही राजकारण करत नाही। कोणत्याही बेसिक पातळीची संघटनेची माहिती नसलेली, कोणत्याही स्थानिक पातळीवरती कोणत्याही संस्था संघटनेमधून किंवा निवडणुका न लढवता 5 वेळा ज्या मतदारसंघामध्ये वडील आमदार होते इतका सुरक्षित मतदारसंघसुद्धा त्या निवडून येऊ शकल्या नाहीत। तर त्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि त्यांनी आता निवडणुका लढवताना आपल्या नावापुढं नवऱ्याचं आडनाव लावून मतदारसंघात फिरलं तर लक्षात येईल की आपली ओळख किती जनमानसात आहे। त्याच्यामुळं वडिलांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही।